चं आपलं जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे तर त्यामध्ये MBBS BDS हे जे दोन कोर्स आहे तर या दोन कोर्सच्या ॲडमिशनसाठी नेमका क्रायटेरिया काय आहे वयाचा तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। बघा यामध्ये पॉईंट नंबर 5.1 आहे की ज्या ठिकाणी आपल्याला वयासंबंधी जो क्रायटेरिया आहे तर तो दिलेला दिसतो। तर तुम्ही जर का समजा यावर्षी नीटचा फॉर्म भरणार असाल आणि तुम्ही जर का पास केलं समजा नीटचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर जी प्रक्रिया सुरू होते तर त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो। आता स्क्रीनवर तुम्हाला 5.1.1 हा एक पॉईंट दिसतोय। तर त्यामध्ये एक पहिला जो मुद्दा आहे तर तो बघा काय तर शी हॅज कंप्लीटेड 17 इयर्स ऑफ एज ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन। म्हणजे थोडक्यात ॲडमिशनच्या टाईमला तुमचे 17 वर्ष जे आहेत तर ते कंप्लीट झालेले असायला पाहिजे। थोडक्यात ही जी आहे तर ही लोअर एज लिमिट सुरुवातीला दिलेली आहे नीट इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये नीट UG 2024च्या सुरुवातीला। तर तुमचं जे वय ॲडमिशनच्या वेळेला 17 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। ऑरमध्ये सुद्धा दिलेलं आहे विल कंप्लीट दॅट एज ऑन ऑर बिफोर 31 डिसेंबर ऑफ द इयर ऑफ हिज हर ॲडमिशन टू द फर्स्ट इयर ऑफ द अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कोर्स। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कोर्सला ॲडमिशन घेणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत तुमचं जे वय आहे तर ते कंप्लीट व्हायला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी लोअर एज लिमिट संदर्भात माहिती दिलेली दिसते। बघा आता यामध्ये कॅटेगरीनुसार एज लिमिट नेमकी काय आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे। फॉर कॅन्डिडेट ऑफ जनरल म्हणजे URमध्ये जर तुम्ही येत असाल जनरलमध्ये आणि EWS मध्ये असाल तर तुम्हाला समोर हेच दिलेलं दिसतं की तुम्ही 2007 म्हणजे 31/12/2007 या अगोदर तुमचा जन्म असायला पाहिजे किंवा तुम्ही या दिवशी तुमची जन्मतारीख यायला पाहिजे म्हणजे या अगोदर किंवा या दिवशी 31/12/2007 रोजी। ठीक आहे। आणि तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी सुद्धा तुम्ही 31/12/2007 या दिवशी किंवा अगोदर तुमचा जन्मदिनांक असायला पाहिजे तरच तुम्ही मेडिकलच्या ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी इलिजिबल आहात। आता हे झालं लोअर एज लिमिट। अप्पर एज लिमिट नेमकं काय दिलेलं आहे वयाची जी वरची मर्यादा असते तर ती नेमकी काय आहे अप्पर एज लिमिट तर या ठिकाणी एक रूल दिलेला आहे आणि लेटर नंबर दिलेला आहे आणि डेट दिलेली आहे 9 मार्च 2022 आणि जे अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड आहे तर त्यानुसार जे अप्पर एज लिमिट आहे देर इज अ नो अप्पर एज लिमिट हे असं दिलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर MBBS BDSला ॲडमिशन करायची असेल तर वयाची जी अट असते की तुम्ही नेमके किती वर्षापर्यंत ॲडमिशन करू शकता तर जी वरची वयाची मर्यादा आहे तर ती मर्यादा या ठिकाणी दिलेली दिसत नाही जसं BMSच्या ॲडमिशनसाठी आहे। पण MBBSच्या ॲडमिशनसाठी कोणतीही वयाची अट आपल्याला या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेली दिसत नाही। जर समजा तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर तुमचं वय हे 17 वर्ष कंप्लीट ॲडमिशनच्या वेळेला असायला पाहिजे पण अप्पर एज लिमिट नाही। नवीन असाल सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील।